तर भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचं, पालकांचं आणि एकंदरीत सर्वांचंच मी आज पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कारण आज विद्यार्थ्यासाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे, ती मोफत गणवेशाची. तर मागे एकदा माझाच एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना यावर्षी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे सर्व संबंधित मान्य जिल्हाधिकाऱ्यापासून अधिकारी आणि शासनाचे लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी सर्व भेट देणार असा तो व्हिडिओ होता आणि शासनानेच ही माहिती दिली होती. तर यानंतर मी त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी सांगतो आहे. ती म्हणजे मोफत गणवेश यावर्षी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या, प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचं वाटप यावर्षी होणार आहे. तर 61,381 अशा एवढे विद्यार्थी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना, भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना या गणवेशाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 2 गणवेश असा हा क्रम आहे, असा हा उपक्रम आहे. आणि या विद्यार्थ्यासाठी जो निधी आलेला आहे, शासनाने जो अलीकडेच निधी मंजूर केलेला आहे, त्या निधीची रक्कम आहे 3,68,00,000 एवढ्या निधींची शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. रंगपसंतीचे अधिकार स्थानिक म्हणजे शाळेला देण्यात आलेले आहे. आणि या गणवेशाचं वाटप करण्याचे जे अधिकार आहे तर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहे. आणि याच्यामुळे स्थानिक शाळा समितीला देण्यात आलेलं असल्यामुळे स्थानिकांची निर्णय क्षमता यामुळे वाढणार आहे. तर यामध्ये सर्वात जास्त जर कुठल्या तालुक्याला विद्यार्थी असते, तुमसर तालुक्यात आहे. तर मी म्हणजे शाळा म्हणजे शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. मूलभूत आणि शिक्षण हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे आणि प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं केल्या गेलं पाहिजे, तशी आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि या तरतुदीनुसारच सर्व म्हणजे मोफत गणवेश असो किंवा कुठली शाळेला जी गोष्ट आवश्यक आहे, मुलांना मूलभूत जी गोष्ट आवश्यक आहे ती सर्व मोफत दिल्या गेली पाहिजे. आणि यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. आणि ही अतिशय आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. या प्रसंगी मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.